सुप्रभात मंडळी. गुड मॉर्निंग. पाणी पिकलंय. तर आज डे 2 इन गुहागर, गुहागर कोकण. सो आता आम्ही निघालेलो आहोत मस्त नाश्ता करायला. Yes. आम्ही बरेच रील्स वगैरे बघितल्यानंतर बस रेकमेंडेशन्स आम्हाला मिळालेत. त्यावरून आम्ही एक हॉटेल डिसाईड केलेलं आहे. नाश्ता घर आहे ते. हां, हॉटेल आहे आणि पण बरंच काही आहे तिकडं माझ्या मते. हां, योगेश्वरी. आणि हा रस्ता दाखवतोय पण हा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे. कुठला दाखवतात? हा रस्ता इथून जाता येईल. हां, तर आम्ही चाललो आहे नाश्ता करायला आणि आज गुहागरमधले काही आम्ही मंदिरं करायचं ठरवलेलं आहे. सो त्याचंही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं बघायला मिळेल. खूप सारी मंदिरं आहेत गुहागरमध्ये. सो ते सगळी मंदिरं कवर करणार आहोत. थोडं एक लांबचे स्पॉट पण ठरवलेले आहेत, तेही करणार आहोत. आणि काय करते मुलगी? फूल दिसले की बाईंना काही अजून सुधारत नाही. हे बघ कसलं मस्त, एवढा मोठा आहे मोगरा. ये गजरा काय दसरा करायला दोरा आणि सुई नाही, केसात माळणार आहे मी आता माझ्या. हो ये सुंदर शब्द असतात ना, मळणे माळणे. माळणे. एनी हू व्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत. हॉटेल योगेश्वरी, जिथे आम्ही आता नाश्त्याला आलेलो आहोत. हे पण असं जुनं दिसतंय. तर अशा अशा प्रकारे हीच आमची सुरुवात होते. नाश्ता करताना आम्ही ऑलरेडी मिसळ आणि एक घावण खाल्ल्यानंतर ते आम्ही खाण्याचं विसरलो. शूट करायचं राहून गेलं मिसळ आणि घावण. नंतर जेवण ऑर्डर केलं खास शूट करण्यासाठी आणि आता आम्ही मेथकूट भात खातो. हिला खूप जास्त ऑर्डर केले गावात. काही बोलते. हो, शूट करण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी की घावण कसं असतं. बऱ्याच लोकांना माहीत पण असेल पण तरी आम्हाला दाखवायचं. मेथकूट भात फर्स्ट लावून. छान दिसतंय रे. साईज पण व्यवस्थित आहे अभि. आवडलं आणि सुटसुटीत राहील. एक साईज मोठी घेतलीस तेच बरं आहे. बाबा असेच वापरतात. छान वाटतंय आणि कापड छान आहे. सुंदर फुल दिसले की हिचा रस्ता भटकून जाते. अनंत माझ्या आईला खूप आवडतं. अनंताचं फूल आता असा यायला मिळालेलं आहे आणि तिथे फूल तोडण्याचा प्रयत्न करते. खूप छान वास आहे फुलाचा. वा, आताच आम्ही उफराता गणपती असं एक छोटंसं सुंदर मंदिर करून उफराटा गणपतीचं दर्शन घेतलं. आता आम्ही निघालेलो आहोत रूमकडे आमच्या. हां, रूमकडे जाऊन जरा चेंज वगैरे करून मग बाकीची जी देवस्थान आहेत, पहिलं वेळणेश्वर, कुठलं रे पहिलं? वेळणेश्वर आणि बामणघोळ असे 2 ठिकाणं आहेत जे इथून एक साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. हां, ते आम्ही कव्हर करणार आहोत. हां, ती करून येताना मग इथली जवळपासची जी मंदिरं असतील गुहागरातली ती करणं, त्यांचे दर्शन घेणं. आमचा हाच पण स्टे गुहागरलाच आहे. येस, काल जिथे होतं तिथेच आज पण स्टेला आहोत. आणि मग उद्या इथून गणपतीपुळ्याला निघणार आहोत. असं लगेच सांगायचं नसतं. आम्ही आता बाहेरची काही देवस्थानं करायला चाललेलो आहोत आणि इकडे आमच्या रिसॉर्टमध्ये ना खूप साऱ्या कैऱ्या आहेत. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिल्या. आता ते काढलेले आहेत, तुम्हाला दाखवते. कैऱ्या गोळ्या करताय का? अच्छा, वाव. ही सगळी या झाडांचे आहेत वरच्या? केवढे लागलेत. अजून काढायचेत. एक नंबर. हे आता पिकायला किती दिवस लागतात त्याला?
ओ नाईस, भारी भारी. आणि या इथल्याच आंब्यांचा आमरस आम्हाला खायला मिळतो ना. भारी. जो आमरस खाल्ला तो इथल्या झाडांचा, इथल्या झाडांवर पिकवलेल्या आंब्यांचा आमरस आम्ही काल रात्री खाल्ला आहे की नाही. एकदम टेस्टी. चलो गाडी काढली, आता देवदर्शन करून येतो. या छान साडी नेसली हिरव्या रंगाची, व्हाईट कलरची, आणि त्यावरती हिरवी डिझाईन आहे. समथिंग चेंज. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. रस्ते एवढे भारी आहेत, खत्री रस्ते आहेत जायचे आणि यायचे पण हेच असणार आहेत. कोकणातले रस्ते म्हणजे भाई नादच नाही. आणि एवढे गावागावांमध्ये रस्ते जरी असले, आतमध्ये गल्ली गल्लीमध्ये, तरी एक खड्डा नाही या रस्त्यांवर. तर आमच्या इकडे 2 किलोमीटर जायचं म्हटलं तरी धडम 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 असं होतं. चला बघा आता तुम्ही. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the आता यार आहे का वस्तू मारतोय. वेळणेश्वरचं दर्शन खूप छान झालं ॲक्च्युली आमचं. मला ॲक्च्युली त्याची हिस्ट्री बघायची होती, पण तिथे कुठे लिहिलेलीच नव्हती हिस्ट्री. सो जरा आता गुगल करतो हिस्ट्रीसाठी, नक्की हिस्ट्री काय आहे वेळणेश्वरची, आणि तुम्हाला पण सांगतो गुगल करून. छान मंदिर आहे, असं प्रसन्न वाटत होतं. आणि तिथेच कालभैरवाचं पण आहे. कालभैरवाचंच मंदिर आहे ते. हां, कालभैरवाचंच आहे. आपली शिवलिंग पण आहे. घे ना ज्यूस, कुठला घेतो. आता बरोबर मंदिराच्या बॅक साईडला बीच आहे. सो आता बीचवर जातो. खूप भयंकर गरम होतं आहे, खूपच गरम होतं आहे, आणि ऊन डोक्यावर एकदम. पण ठीक आहे, इकडे मंदिराच्या इथे आलो आणि बीचवर गेलो नाही आहे असं नाही व्हायला पाहिजे. सो बीचवर एक चक्कर मारतो आणि मग पुढच्या लोकेशनला जातो. छान वाटतं, प्रसन्न वाटतं. इथली कोकणातली म्हणा किंवा गोव्यातली सुद्धा सगळी मंदिरं, देवस्थानं खूप छान आहेत. आणि नाही आहे है ना, ती कोकणातली किंवा गोव्याची पण सगळी मंदिरं खूप छान आहेत, अशी वेल मेंटेन आहेत, शिस्त आहे सगळी. तसंच इथलं पण वेळणेश्वर पण छान आहे एकदम मंदिर. इथे जेवण करता येईल आपल्याला. हां, वेदांत निवास काय काय बघूया. जाऊन ये पण. असं बरोबर मंदिराच्या बॅक साईडला बीच आहे.
पुजवतायत ते. सगळं घेऊन जाईल ना ते किती मोठ्या प्रमाणावर आग येते. हो गार वाटतं ना. वेळणेश्वरच्या बॅक साईडचा बीच खूप खवळला आहे. पाणी पुढे पुढे येतं. आता भरतीचा टाइम होता ना. चप्पल हातात घ्यावी लागेल का? पण भाजेल ना. भाजेल. हा हो डोक्यावर आहे ना सूर्य. त्या बाजूला छान दिसतंय यावर. पाणी कसं येणार पण मग. मी नेमकी आज पांढऱ्या कलरची साडी घातली आहे. आमचं जेवण आलेलं आहे. परत एकदा आम्ही कोकणी पद्धतीचं जेवण जेवणार आहोत. वेळणेश्वर बीचच्या जवळच एक हॉटेल आम्ही बघितला आणि आमची मॅडम पापडावरती फोकस करताना. मस्त इकडे तुम्ही कुठे तुम्हाला एक तर सोलकढी मिळेल, नाही तर आमरस मिळेल, नाही तर उकडीचा मोदक मिळेल. काही ना काहीतरी स्वीटमध्ये तुम्हाला कोकणी स्वीट इथं मिळणारच. फॅब्युलस. तर सांग बरं काय काय आहे. हे बघ ही भाजी आहे, पातळ भाजी. उसळ आहे, सोलकढी, आमटी, बटाट्याची भाजी, पापड आहे, कोशिंबीर वडी, सॅलड आणि लोणचं आणि पोळी. आता भात येईल नेक्स्ट. आता आम्ही जेवतो. आणि तो कावळा कसा खातो बघ खतरनाक. आता बामणगड या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तिथे एक मंदिर आहे आणि तिकडे आपलं असं दगडांमध्ये असं समुद्र मस्त वाहतो अशा ठिकाणी. जस्ट गाडी पार्क करतो आणि यायचा रस्ता काय बाप होता. असा छोटासा रस्ता होता, मस्त दोन्ही साईडला नारळाची झाडं. खूप सुंदर जागा आहे. चला तुम्हाला पण दाखवू. यावे यावे. मस्त खवळलेला आहे समुद्र फुल. काय वाटतंय. हा मला कसं काय वाटेल. मला उतरल्यावर तर काठ्यावर या ना जरा. काढू आपण तुझे फोटो. या पोरीने माझा एकही फोटो काढलेला नाहीये बरं का. पुढे पुढे डांग्या मारत चालली नुसतं. ह्या लोकेशन वर यायचं म्हणून एक पण फोटो नाही काढलाय. या लोकेशन वर बाप फोटो येतो. लोकांना सुधराव. लोकांना असं घाण करू नका हो. कुठलीच जागा क्लीन ठेवत नाही. मगाचा अनुभव सांगते तुम्हाला. आम्ही वेळणेश्वर समुद्रावरती होतो आणि इतकं सुंदर क्लीन समुद्र येतो, पण एक बिंडूक कुठला तरी माणूस हातामध्ये कॅरी बॅग होती आणि त्याच्यासोबत एक आईस्क्रीमचं रॅपर होतं. आमच्या शेजारी येऊन त्याने असं फेकलं आणि निघून गेलं परत. मी एक मिनिटाने वगैरे मी बघितलं की हे त्यांनी फेकलंय. त्याच्या हातात होतं, मी पाहिलेलं आहे, पण फेकताना मी पाहिलं नाही. मग माझ्या पायाशी आले ना प्लास्टिक, तेव्हा मी त्या माणसाला ओरडले. म्हणलं काय इतकं सुंदर निसर्ग आहे, तुम्ही प्लास्टिक काय फेकताय म्हणलं. कुठली तरी गावंडळ लोक होती आणि फालतूगिरी केली मी अशी. माझं तर डोकंच फिरतं असं काही. आणि सगळीकडे कचरा पेटीची व्यवस्था असते. तुम्ही कचरा पेटीमध्ये टाका ना. हे काय समुद्र घाट करण्यासाठी दिलाय का. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा निसर्गाच्या ठिकाणी जाल ना, ही अशी घाण आपल्याला करायची नाही. तर एक कॅरी बॅग तरी तुमच्या जवळ ठेवा, त्याच्यामध्ये कचरा गोळा करा आणि घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाका. हा बेस्ट ऑप्शन आहे. आम्ही आमच्या गाडीमध्ये टाकतो, गाडीमध्ये ठेवतो आणि घरी गेल्यावर टाकतो. इकडे बघ. तर आम्ही आलेलो आहोत बामणगड या ठिकाणी. बेसिकली काय आहे तर इथं सायलीच्या मागे जिथं उभी आहे
तिथे एक चीर आहे आणि हे समुद्र आहे. समुद्राचं पाणी किंवा समुद्रात मोठी लाट जेव्हा जोरात येते आतमध्ये तेव्हा ही सगळ्या धडकांना धडकून मागून अशी उडते. लोकांचं म्हणणं येतलं की साधारण खूप मोठी लाट आली तर साधारण 20 फुटापर्यंत ते पाणी वरती उडतं. बघा कसं वाटतंय तुला तिकडं गारगार? व्हेरी मच. मोठ्या लाटेची वाट बघते मी. आले हो मोठं लाट कदाचित. बघ आता येईल. हात उचल, हात उचल की आहे. बघितलं का आता? परत दिसेल का ते बघ. हां ते काय समोरच आहेत, 2-3 आहेत. एकच आहे. नाही ना 2 आहेत हो का? लागोपाठ. एक पुन्हा मागे आहेत दोघं. ते डॉल्फिन. घाम बघा घाम. आत्ता जेवण झालं आणि आम्ही मस्त बॅडमिंटन खेळलो. लई मजा आली. आणि या शाळेने एक शटलकॉकवरती अडकवलं आहे फांदीमध्ये. दुसरं आमच्याकडे लकीली होतं सो त्याने आम्ही खेळलो. आजचा दिवस खूपच भारी गेला. आज आम्ही मस्त त्या वेळणेश्वरला गेलो. त्यानंतर अजून काय केलं रे आपण आज? वेळणेश्वरला गेलो, बामणगडला गेलो. बामणगड. आमचे महाराज खूप विसरभोळे आहेत. येस. आता रूममध्ये जातो आणि पॅकिंग करतो कारण उद्या आम्हाला इथून निघायचं आहे. चेकआउट आहे उद्या आमचा सकाळी. तो पॅकिंग करना पडेगा आणि ये प्लेस छोडना पडेगा. ॲक्च्युली आम्हाला हे स्टे खूप जास्त आवडला इथला होमस्टे. आणि इथलं जेवण वगैरे पण असं एकदम घरगुती टाईप. मसाले बिसाले एक्स्ट्राचे ॲड केलेत असं काहीच नाही. त्यामुळे खूप आवडला आम्हाला इथला होमस्टे. कुणी जर येणार असेल ना नेक्स्ट आम्ही नक्की सजेस्ट करू की तुम्ही या इथे सीशेल होमस्टेमध्ये या. इकडे डायनिंग आहे जेवायला वगैरे. ही सगळी आमराई आहे. सगळी आंब्याची झाडं आहेत. इथून एंट्री आहे. इथून असं आलात इथे असं आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळत होतो आत्ता. आणि इकडून मग असं वरती फर्स्ट फ्लोअरवरती आमची रूम आहे.